लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 2 काय आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 मधला ही डायग्राम दिली. ह्या डायग्राम मध्ये एनच्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल दिलाय. मेजर अँगल एम एन पी 90 डिग्री आहे आणि एन क्यू हा परपेंडिक्युलर आहे सेगमेंट एम पी वर. आणि आपली प्रॉपर्टी काय म्हणते, जेव्हा हायपोटेनसवर परपेंडिक्युलर निघेल, जेव्हा हायपोटेनसवर परपेंडिक्युलर असा परपेंडिक्युलर जो समोरच्या व्हर्टेक्सला इंटरसेक्ट करत असेल, हा जो 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे, ह्या 90 डिग्रीच्या ट्रायंगल मधला एम पी हा हायपोटेनस आहे. एम कोण बोलून राहिलं सांग, हायपोटेनस कुठं आहे? इथं हायपोटेनसचं नाव सांग. लक्ष द्या, आता एम पी हा हायपोटेनस आहे आणि एम पी या हायपोटेनसवर एन क्यू हा परपेंडिक्युलर आहे. आणि त्यावेळेला आपली कोणती प्रॉपर्टी लागते, त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो, त्या जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. म्हणजे काय, जॉमेट्रिक मीनचा थेरम यूज करू शकतो. पण जॉमेट्रिक मीनच्या थेरम नुसार याची व्हॅल्यू निघते का ते पहा. एम क्यू 9 दिलाय, त्यानंतर क्यू पी हा 4 दिलाय, त्यानंतर एन क्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एन क्यू फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जॉमेट्रिक मीनच्या फॉर्म्युल्यानुसार याला सॉल्व्ह करू शकतो. चला आन्सर लिहू. जॉमेट्रिक मीनचा काय फॉर्म्युला आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणू शकतो की जो आपला परपेंडिक्युलर आहे, त्या परपेंडिक्युलरचा स्क्वेअर म्हणजेच काय, एन क्यूचा स्क्वेअर इक्वल टू जे दोन पार्ट बनले त्या परपेंडिक्युलरमुळे त्या दोन पार्टची मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय, एम क्यू इंटू क्यू पी याची आणि याची मल्टिप्लिकेशन इक्वल टू एन क्यू. चला, एन क्यू आपल्याला दिलाय का? नाही, एन क्यू आपल्याला काढायचा आहे. एन क्यूचा स्क्वेअर तसाच रे. एम क्यू दिलाय 9 आणि क्यू पी सुद्धा दिलाय 4. त्या कारणाने एन क्यूची आपली व्हॅल्यू झाली 9 4 36. आता एन क्यूची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एन क्यूच्या स्क्वेअरची नाही काढायची आहे, एन क्यू पाहिजे. म्हणून स्क्वेअरला राईट हँड साईडला पाठवलं, म्हणजेच काय, रूटमध्ये गेला तो 36. त्या कारणानं एन क्यू इक्वल टू 6 चा 36, त्या कारणानं 6 त्याचं रूट आहे. चला, व्हेरी गुड. थर्ड नंबरचा क्वेश्चन, अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री आहे. आणि हे इन्फॉर्मेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे की सेगमेंट पी एम हा एम माहिती, सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपली इन्फॉर्मेशन, ज्यामुळे आपण जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. हे इन्फॉर्मेशन नसेल ह्या डायग्राम मध्ये, इथं जर 90 डिग्रीचा अँगल नाही बनला, इथं 90 डिग्रीचा म्हणजेच काय, पी क्यू आर हा 90 डिग्री नसेल आणि हा तोच 90 डिग्री नाही आहे, तर मग हायपोटेनसच नाही आहे. कारण जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असते त्यातच हायपोटेनस असते, कारण 90 डिग्रीच्या ऑपोजिटची साईड हायपोटेनस आहे. त्या कारणाने हे इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यानंतर काय म्हणते आपल्याला की पी एम इक्वल टू 10 आहे, क्यू एम इक्वल टू 8 आहे आणि फाइंड आउट करायचा आहे टॉपिक आपल्याला क्यू आर टॉपिक फाइंड आउट करायचा आहे. मग क्यू आर कसा फाइंड आउट करायचा, इथून तर इथपर्यंतची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. हे क्यू पासून तर आर पर्यंतची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपल्याला माहिती कोणती दिली आहे, पी एम दिली आहे, पी एम दिला आहे 10. त्यानंतर क्यू एम दिला आपल्याला 8 आहे की नाही. म्हणजे आणि हा आपल्याला काढायचा आहे, तर ह्या काढायचा म्हणजेच काय, याच्यासाठी हा काढावा लागेल. हा टॉपिक काढला, ह्या दोन टॉपिकची ऍडिशन म्हणजेच काय, आपला क्यू एम प्लस एम आर इक्वल टू क्यू आर. त्याच्या कारणानं डायरेक्ट आपला जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला यूज करायचा, पी एम चा स्क्वेअर इक्वल टू क्यू एम इंटू एम आर.
देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR. PM आपल्याला माहिती आहे 10 आहे, 10चा स्क्वेअर. QM आपल्याला माहिती आहे 8 आहे आणि इंटू MR आपल्याला फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा स्क्वेअर काढून घेऊ. स्क्वेअर 10चा होतो 100 इक्वल टू 8 इंटू MR. 8ला लेफ्ट हँड साईडला घेऊन आलो म्हणजे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो डिवायडेशनमध्ये येईल. म्हणजेच काय तो 100ला डिवाइड होईल इक्वल टू MR. 8 डिवाइड होते 100ला डायरेक्ट नाही होत. बरं पाहू आपण, पहिले 2 करून टाकू. 2 आपल्याला हमखास माहिती आहे की डिवाइड होते म्हणून. इथं झाला 50. त्यानंतर पुन्हा डिवाइड होते 2 तर 2 राहिला इथं, इथं राहिला 25. आता 25ला नाही डिवाइड होत म्हणजे पॉईंटमध्ये आन्सर येणार 100%. 24 कितीचा 12 12 24 होते म्हणजेच काय 12.5. करेक्ट. 12.5 इक्वल टू MR. अरे 12.5. देअरफॉर MR इक्वल टू 12.5. सेंटीमीटर दिलाय का? नाही, युनिट टाकून दे. काय? अरे हा सॉरी, QR आपल्याला फाइंड आउट करणार आहे. म्हणजेच काय QR इक्वल टू QM प्लस MR. तर QR आहे, QM आहे 8 प्लस MR आताच काढला आपण 12.5 म्हणजेच 20.5. याची ॲडिशन कशी करायची? ॲडिशन करणं समजलं काय? 12.5 आणि 8.0. 8 म्हणजे 8.0, पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे 5 आणि इथं झाला आपला 20.5. हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, तो न्यूमरेटर मध्ये चालला जाईल. तो डिवायडेशन मध्ये आहे, तो मल्टिप्लिकेशन मध्ये चालला जाईल. म्हणजेच काय 6 इंटू 2 इक्वल टू PR. ह्या वनले काही व्हॅल्यू नाही, त्या कारणाने 12 इक्वल टू PR. देअरफॉर PR इक्वल टू 12. PR ची व्हॅल्यू आता 12 आली. आता भेटला आपल्याला हायपोटेनस. PR आहे आपला हायपोटेनस. हा आहे आपला हायपोटेनस. आता आपण 60 डिग्रीच्या समोरची साईड काढू शकतो. आता आपण 60 डिग्रीच्या समोरची साईड करू शकतो. त्या कारण अपोजिट साइड ऑफ अँगल R, अपोजिट साइड ऑफ अँगल R इज कोणती आहे? SP. अँगल R किती डिग्रीचा? 60 डिग्रीचा. माहितीचा डायग्राम मध्ये काही एवढं एक्सप्लेन करण्याची गरज नाही. त्या कारणाने SP इक्वल टू काय होणार? हायपोटेनसच्या √3/2 होणार. √3/2 होणार कोणाच्या? हायपोटेनसच्या. म्हणून SP ची व्हॅल्यू √3/2 आहे इंटू PR म्हणजेच काय हायपोटेनसच्या आहे. SP ची व्हॅल्यू मला माहित नाही आहे, √3/2 तसेच ठेवायचे. आणि PR ची व्हॅल्यू मला माहिती आहे कदाचित 12 आहे. PR ची व्हॅल्यू आताच काढली 12 आहे, तर 12 टाकायची. डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, 2 1 चा 2, 2 6 चा 12. त्या कारणाने आपली व्हॅल्यू निघाल SP इक्वल टू 6√3. अशा पद्धतीने दोन व्हॅल्यू आपण काढल्या. चला आन्सर PS. तुम्ही म्हणा नाही PS आहे, तिथं SP लिहिला. PS म्हणजेच SP आहे की नाही, हे लक्षात घेतो. याला आपण PS सुद्धा म्हणू शकतो. आता त्याच्याच बेसिसवर तुम्ही एक काम करा. 6 नंबरचा क्वेश्चन पेंडिंग मध्ये, 7 नंबरचा क्वेश्चन मला सॉल्व्ह करून द्या. लक्ष द्या, याच्यामध्ये हे डायग्राम आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट 2.1, ज्यामध्ये GD आपल्याला आपल्या डायग्राम मध्ये सुद्धा फाइंड आउट केली आहे व्हॅल्यू की 7 आहे. FG 12 आहे, FG 12 आहे. तर EG आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लक्ष द्या, EG आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय 100% जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला लागते.
की याचा स्क्वेअर इक्वल टू याची आणि याची मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय तर बाय आपला जॉमेट्रिक मीन नुसार जी एफ चा स्क्वेअर इक्वल टू ई जी इंटू जी डी. ओके, जी एफ आपल्याला दिलाय 12 चा स्क्वेअर इक्वल टू ई जी दिला आहे नाही, ई जी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, ई जीचा फाइंड आउट करायचा, इंटू जी डी दिलाय 8. 12 चा स्क्वेअर 144 इक्वल टू ई जी इंटू 8. आता 8 ला इकडे आणा म्हणजे काय म्हणतो डिवायडेशन मध्ये चालला जाणार 8 म्हणजे 144 डिवायडेड बाय 8 इक्वल टू जी ई जी. रेड्यूस करा 4 झाला, याला रेड्यूस केला 72 चा 72 झालं. ठीक आहे ना. त्यानंतर पुन्हा 2 ने डिवाइड होणार कारण डायरेक्ट 4 ने डिवाइड होते. 72 डिवायडेड बाय 4 होते काय 4 1 चा 4 4 5 6 7 3 2 4 8 32 आहे की नाही म्हणजे 18 होते. 4 1 चा 4 4 18 चा म्हणजे 18 निघाला ना तुमचा इजी. चला 18 तुमचा इजी निघाला म्हणजे उत्तर तुमचं बरोबर आहे. इथं लागणार आपला 18. आता काढणं आपल्याला एफ डी. हा एफ डी काढणं. आता एफ डी ची व्हॅल्यू कशी निघणार ते बघा. यामध्ये एफ डी काढायचं आहे तर एफ डी काढणं अगदी सोपं आहे. कधी कधी काय गोष्ट होते का कठीण टॉपिक आपल्याला लवकर येतात परंतु जुने जे टॉपिक आहेत ते आपण विसरून जातो. हे जुना टॉपिक विसरण्याचा परिणाम आहे हा का ज्यामध्ये हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल 90 डिग्रीचा आहे. या ठिकाणी 90 डिग्री बनून राहिला म्हणजे ह्या ठिकाणी 90 डिग्री आहे म्हणजे हा छोटा वाला जो ट्रायंगल आहे जो त्याच्यामध्ये स्टार केला तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा त्याचा 90 डिग्री आहे म्हणजे हा त्याच्या समोरचा हायपोटेनस आहे आणि म्हणजेच काय पायथागोरस थेरम यूज होणार. का पायथागोरस थेरम कारण दोन्ही साईड आता भेटल्या आहे. 3 साईड पैकी 2 साईड जर भेटल्या असन राईट अँगल ट्रायंगलच्या तर तिसरी साईड आपण पायथागोरस थेरम नुसार काढू शकतो. त्याच्या कारणाने मी काय करणार इथं लिहिणार की इन ट्रायंगल कोणत्या ट्रायंगल मध्ये आपण पाहून राहिलो एफ जी डी या ट्रायंगल मध्ये काय आहे अँगल एफ जी डी इक्वल टू 90 डिग्री. हा आहे ट्रायंगल हा आहे अँगल 90 डिग्री. हा 90 डिग्री आहे म्हणजेच काय बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणते हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच काय एफ डी चा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हणजेच काय जी डी चा स्क्वेअर प्लस जी एफ चा स्क्वेअर. एफ डी आपल्याला माहिती आहे नाही माहित एफ डी आपल्याला काढायची आहे एफ डी चा स्क्वेअर. त्यानंतर जी डी काय आहे 8 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर याची व्हॅल्यू. त्यानंतर एफ डी स्क्वेअर इक्वल टू 64 प्लस 144 12 चा स्क्वेअर. त्यानंतर एफ डी स्क्वेअर इक्वल टू याची करा ऍडिशन करा बरं 208 ओके. त्यानंतर एफ डी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला तर 208 चा स्क्वेअर रूट काढावा लागेल. आता 208 चा स्क्वेअर रूट कसा निघाल ते बघा ह्या टॉपिकला 208 इन स्क्वेअर रूट याचे काढा फॅक्टर म्हणजे 208 डिवायडेड बाय 2 1 चा 2 0 आणि 2 4 चा 8 104 तर 104 इंटू 2 म्हणजे हे झाले याचे फॅक्टर. त्यानंतर 104 चे फॅक्टर पडते 2 5 चा 10 आणि 2 2 चा 4 52 इंटू 2 इंटू 2 हे 2 तसेच ठेवले. 52 चे फॅक्टर पडते 2 2 चा 4 1 2 2 6 चा 12 म्हणजे 26 इंटू 2 आणि हे 2 2 तसे ठेवले. 26 म्हणजे काय 13 इंटू 2 हे 3 तसे ठेवले. त्यानंतर 13 चे फॅक्टर नाही पडत. ठीक आहे ना. म्हणजेच काय आता स्क्वेअर रूटच्या बाहेर कोण निघणार ज्यांची 2 नंबरची पेअर बनते ते म्हणजे याची बनते म्हणून 2 नंबर मिळून 1 नंबर बाहेर निघाला आणि यांची पेअर बनते म्हणून 2 नंबर मिळून 1 नंबर बाहेर निघाला म्हणजे आत कोण राहते फक्त 13. म्हणजेच काय झालं आपल्यापाशी एफ डी ची व्हॅल्यू 2 2 चा 4 रूट 13
तर अशा प्रकारे एफ डी ची व्हॅल्यू आपण काढली. आता ई एफ ची व्हॅल्यू काढायची आहे. आता काढायची आपल्याला ई एफ ची व्हॅल्यू. हे बघा ई एफ कोणत्या टॉपिक नुसार निघन रे आता सांगा लवकर. पायथागोरस थेरम नुसार. कसं म्हटलं त्या एफ जी ई डी आपल्याला काढायचा कोणता आहे एफ जी ही 90 डिग्री आहे म्हणजे हा वाला ट्रायंगल. मग याची व्हॅल्यू माहित आहे काय आहे हा 18 निघाली आहे आपली 18 आहे आणि याची व्हॅल्यू माहितच आहे आपल्याला. याचीच व्हॅल्यू फाइंड आउट करणं आहे. पायथागोरस थेरम नुसारच निघन 100%. म्हणून इथं लिहायचं इन ट्रायंगल एफ जी ई इन ट्रायंगल एफ जी ई तर अँगल एफ जी ई म्हणजे जीच्या ठिकाणी 90 डिग्री होऊन राहिला ना त्या कारणात 90 डिग्री जीच्या ठिकाणी 90 डिग्री. त्यानंतर बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम नुसार काय आता बघती सांगते सांग. पायथागोरस थेरम नुसार ह्या ट्रायंगल मध्ये इजी हायपोटेनसचा स्क्वेअर असते ना. पहिले हायपोटेनस कोण आहे त्याच्यात एंजल इजी हायपोटेनस आहे. इजी हायपोटेनस आहे म्हणून तर मी कॉन्सेप्ट सांगितली होती का हायपोटेनस कोणाला म्हणायचं जो 90 डिग्रीचा अँगल आहे त्याच्या समोरची साईड आपला हायपोटेनस आहे. 9 हा सांगा आता ई एफ हा 90 डिग्री आहे ना इथं 90 डिग्री आणि त्याच्या समोरची साईड कोणती आहे ई एफ. तर ई एफ आपला हायपोटेनस आहे म्हणून ई एफ चा स्क्वेअर इक्वल टू मग कोणती साईड घ्या पहिले ई जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. त्यानंतर ई जी काय आहे फाइंड आउट करायचं आहे नाही ई एफ फाइंड आउट करायचं आहे. ई एफ चा स्क्वेअर ई जी काय आहे 18 आहे 18 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. 18 चा स्क्वेअर कुठतरी काढला होता काय 324 आणि प्लस 144. चला मोठा नंबर होणार तयार आता या 324 आणि 144 864 468 म्हणजेच काय ई एफ स्क्वेअर इक्वल टू 468 आणि ई एफ इक्वल टू इन रूट 468. चला याची आता फॅक्टर पाडून आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनं स्क्वेअर रूट काढता येते. इन रूट 468 चा स्क्वेअर रूट मध्येच टाकायचं त्याचे फॅक्टर सुद्धा रूट मध्ये किती मल्टिप्लाय किती 468 ते शोधा. 468 4 चे हाफ होते 2 6 चे हाफ 3 8 चे हाफ 4 म्हणजेच काय याची मल्टिप्लिकेशन केली 2 सोबत का म्हणजेच काय 468 भेटते. त्याच्यानंतर दुसरी मेथड सांगू एक सोपीवाली मेथड पहा. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट 468 2 न डिवाइड केला तर 2 3 4 राहते. याला 2 न डिवाइड होणार 2 3 4 ला सुद्धा 2 न डिवाइड होणार 2 1 चा 2 0 3 2 1 चा 2 1 4 2 7 चा 14 म्हणजेच काय 1 1 7. याला कोणत्या नंबरने डिवाइड होते 7 न होते 1 1 7 डिवाइडेड बाय 7 1 चा 7 13 9 चा 177. ओके 7 न होईल काय 7 4 नाही होत 13 कितीचा रे 9 चा म्हणजे इथं 9 राहणार. इथं प्राईम नंबरच असले पाहिजे हे कंडिशन आहे याच्यामध्ये की आपण ज्या नंबरनं डिवाइड करून राहिलो ते नंबर प्राईम नंबर असले पाहिजे. प्राईम नंबर म्हणजेच काय ज्या नंबरला कोणत्याच नंबरनं डिवाइड होत नाही असेच नंबर इथं असणं आवश्यक आहे. 13 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर याला कोणत्या नंबरनं डिवाइड होईल 3 न 3 डिवाइडेड बाय 9 डिवाइडेड बाय 3 इक्वल टू 3 आणि 3 ला 3 न म्हणजेच काय 1. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत स्टेप चालू ठेवायची. आता आपले फॅक्टर कोणते पडले 4 6 8 चे फॅक्टर 2 इंटू 2 इंटू 13 2 इंटू 2 इंटू 13 इंटू 3 इंटू 3 आहे की नाही असे फॅक्टर पडले. आता काय 2 2 हे स्क्वेअर रूटमध्ये असं हा स्क्वेअर रूटमध्ये 2 2 बाहेर पडला आणि 3 3
बाहेर आहे आणि आत राहिला आपला 13. 3 2 चा 6, 6√13. म्हणजे याचा आन्सर आहे EF = 6√13. हे जे आपण स्क्वेअर रूट काढलाय ते स्क्वेअर रूट आपल्याला काढून दाखवायचं आहे पेपरमध्ये, डायरेक्ट उत्तर नाही चालत. स्क्वेअर रूट काढून दाखवायचं आहे. हे एका साईडला अशी आपलं रेष मारायची आहे आणि स्क्वेअर रूट काढून दाखवायचं. अशी रेष मारायची, स्क्वेअर रूट काढून दाखवायचं. रफ मध्ये केल्यापेक्षा तिथं फेअर मध्येच करा, चांगलं इम्प्रेशन पडेल तुमचं पेपरमध्ये. साईड भेटली मग कशी भेटणार रे? याच्यात तर फक्त एकच साईड दिलेली आहे, मग बाकीचं तर काहीच दिलंच नाही आहे. मग कशी साईड भेटणार याची सांगा? कोणता? स्क्वेअर ऑफ पेरिमीटरचा काय फॉर्म्युला आहे? हा, √2 × साईड. बर, डायगोनलचा फॉर्म्युला आहे की नाही? तर डायगोनलचा फॉर्म्युला जाऊ द्या, हे का तिकडे. आता एक काम करा, याच्यामध्ये ही साईड ना हे साईड सेम आहे की नाही, म्हणजे काय डायगोनलचा फॉर्म्युलाने यूज करा तर तुम्ही करू शकता. ती झाली एक मेथड. त्याच्यानंतर मी सांगतो अजून 2 मेथड त्याच्या वेगवेगळ्या. मग त्याच्यातली सोपी काय आहे ते तुम्ही करू शकता. यामध्ये ही सोपी हेच आहे, मी सांगून राहिलो ते. जर आपल्याला BC काढायची आहे, जर आपल्याला BC ही साईड काढायची आहे किंवा CD ही साईड काढायची आहे, दोन्ही साईड काय आहे? सेम आहे. कोणताही एक ट्रायंगल पकडायचा. हा ट्रायंगल घेतला मी, कोणता? BCD. इन ट्रायंगल BCD. BCD या ट्रायंगल मध्ये 3 साईड आहेत, 1 2 3, 3 साईड आहे. त्याच्यापैकी एक साईड जी आहे ती 10 सेंटीमीटरची, ते काय आहे? हायपोटेनस आहे. म्हणजेच काय, जेव्हा स्क्वेअर आहे तर स्क्वेअरची चारही जे पॉइंट आहेत त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होणारच आहे. त्या कारणाने 90 डिग्री समोरची साईड म्हणजे आपला हायपोटेनस आहे. म्हणजे हायपोटेनस तर मला माहित आहे. 3 साईड पैकी 2 साईड माहित असणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये BD ही आहे डायगोनल, BD ही आहे डायगोनल. ही किती आहे? 10 सेंटीमीटरची. आणि हीच आहे आपली हायपोटेनस सुद्धा. ही सुद्धा आपल्याला ही सुद्धा हायपोटेनस आहे. BD हायपोटेनस आहे, त्याला आपण डायगोनल म्हणू शकतो. डायगोनल कधी म्हणू शकतो? जेव्हा आपल्यापाशी काय आहे? स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरची डायगोनल आणि रेक्टँगल ट्रायंगलची हायपोटेनस. ओके. त्याच्यानंतर काय? तर BC आपल्याला माहित नाहीये, BC आपल्याला माहित नाहीये. आणि अजून काय माहित नाहीये? अँड DC किंवा CD आपल्याला माहित नाहीये. CD आपल्याला हा ट्रायंगल घेऊन राहिलो आपण. ह्या ट्रायंगलमध्ये ही माहित आहे, ही माहित नाही, ही माहित नाही. आता जर ही माहित राहिली असती, हे जर माहित राहिली असती, तर मग ही तेवढीच राहिली असती, आहे की नाही? हे नाही सेम आहे त्याच्या कारणानं. आता म्हणून काय करतोय मी? देअरफॉर लेट म्हणून घेऊन घेतो एक साईड. लेट BC आणि CD काय आहे? इक्वल आहे. BC = CD आणि इक्वल टू घेऊन घेतो x. म्हणजे BC ची व्हॅल्यू x घेतली आणि CD ची व्हॅल्यू काय घेतली? x घेऊन घेतली. BC ची घेतली पण ती ऑटोमॅटिकली CD ची झाली तयार. देअरफॉर आता आपल्याला साईड भेटल्या, म्हणून मी बाय पायथागोरस थेरम यूज करतो. कारण अँगल BCD = 90 डिग्री आहे आणि देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच काय? BD चा स्क्वेअर = BC चा स्क्वेअर प्लस CD चा स्क्वेअर. सांगा मला काय काय व्हॅल्यू टाकायची? BD ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे, म्हणून 10 चा स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू किती आहे? x आहे, x चा स्क्वेअर प्लस CD ची व्हॅल्यू किती आहे? x आहे, तर x चा स्क्वेअर. चला, त्यानंतर 10 चा स्क्वेअर 100 आणि x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर. ह्या 2 ला लेफ्ट हँड साईडला टाकून द्या, म्हणजे 100 डिवायडेड बाय 2 = x स्क्वेअर. 250 चा 100
त्या कारणानं 50 इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. स्क्वेअरला इकडे टाका, स्क्वेअर रूट टाका 50 मध्ये, एक्स 50चा स्क्वेअर रूट आता फाइंड आउट करणार. तोच फॉर्म्युला डायरेक्ट हा सोपा आहे सगळ्यात. 50 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 25. 25ला 5 ने डिवाइड केलं तर 5, 5ला 5 ने डिवाइड केलं तर 1. तर अशा पद्धतीनं रूट 50 इक्वल टू काय बनणार आपले 2 × 5 × 5, 2 × 5 × 5. तर 2ची जोडी बाहेर निघणार 5ची आणि त्यानंतर 2r म्हणजेच काय 5√2 इक्वल टू एक्स. देअरफॉर एक्स इक्वल टू 5√2. आता परपेंडिक्युलर काढायला लागते आपल्या पेरिमीटर काढायला लागते. पेरिमीटर काढायचं आहे म्हणजेच काय हे साईड भेटली फक्त, साईड अँड परपेंडिक्युलर म्हणते. समजून घ्या, राहू द्या, 1 मिनिट थांबा, लिहू नका. त्यानंतर काय म्हणते पेरिमीटर. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे 4 × साईड. 4 एकूण टोटल साईड आहे ना 4, एक तर चारही साईडची ऍडिशन करा. हे किती साईड भेटली 5√2. मग हे 5√2, हे 5√2 आणि हे 5√2, सर्व 5√2 आहे कारण हा स्क्वेअर आहे. सर्व साईडची ऍडिशन करा किंवा एका साईडला 4 ने मल्टिप्लाय करून टाका. म्हणून फॉर्म्युला लिहितो 4 × साईड. हा आहे फॉर्म्युला कोणाचा पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 × साईड भेटली आपल्याला 5√2. 5√2 साईड भेटली. 5 × 20, 20√2. हा आपला फायनल आन्सर. ठीक आहे, इतकं माहित आहे आपल्याला, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्याला. क्वेश्चन मध्ये काय म्हणते की फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टेंगल हुज लेंथ इज 35 अँड ब्रेथ इज 12. छोटी साईडची मेजरमेंट छोटी राहणार, मोठ्या साईडची मेजरमेंट मोठी राहणार. आता लेंथ ब्रेथ शोधासाठी, लेंथ आणि ब्रेथ शोधण्यासाठी आपल्याला आडवी लाईन न उभी लाईन असं काही कॉन्सेप्ट नका करू. ही डायग्राम जर उलटी केली तर उलटी म्हणजेच काय ही साईड जी आहे ती उभी होऊन जाते आणि ही साईड आडवी होऊन जाते, आहे की नाही. डायग्राम फिरवता येते. त्या कारणानं मोठी साईड म्हणजे आपली लेंथ आहे आणि छोटी साईड म्हणजे आपली ब्रेथ आहे. त्या कारणानं आपण करू की लेंथ कोणती आहे BC. लेंथ आहे आपली BC आणि BC आहे 35 आणि ब्रेथ इक्वल टू आहे CD आणि ती आहे 12. म्हणजेच हे टॉपिक फाइंड आउट करणं आहे. आणि हा आहे क्वाड्रिलॅटरल कोन. क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. त्या कारणाने रेक्टँगलचे ऑल अँगल 90 डिग्रीचे असतात. म्हणून देअरफॉर इन ट्रायंगल, रेक्टँगल मध्ये ट्रायंगल आहे 2. एक कोणता जो आपण फाइंड आउट करणार आहे तो BCD. ट्रायंगल BCD मध्ये अँगल BCD इक्वल टू 90 डिग्री, है की नाही. रेक्टँगलचा प्रॉपर्टी आहे की ऑल अँगल हे 90 डिग्रीचे असतात. म्हणून देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम नुसार काय हायपोटेनस 90 डिग्रीच्या समोरची साईड हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच काय BDचा स्क्वेअर इक्वल टू BCचा स्क्वेअर प्लस CDचा स्क्वेअर. आता BDचा स्क्वेअर माहिती आहे नाही, तोच फाइंड आउट करायचा. हे डायगोनल आहे आपली. त्यानंतर BCचा स्क्वेअर माहिती आहे म्हणजे 35चा स्क्वेअर प्लस CD माहिती आहे का 12 स्क्वेअर. तर BDचा स्क्वेअर काढ रे. 35चा स्क्वेअर किती होते किती 1225 प्लस 144 1225 प्लस 144 95 4 5 6 3 आणि 1 1369 आणि BD ची व्हॅल्यू म्हणजेच काय इन रूट 1369. कितीचा रूट आहे रे हा
राईट याचा नाही आहे. कितीचा आहे? 37. अच्छा 37चा स्क्वेअर रूट आहे. पहा चेक करा. 37 × 37 7 49 7 21 22 23 24 25 7 21 3 3 9 1 10 आहे बरोबर. 7 1 7 21 1 हातचेल 2 हातचेल आहे ना. त्यानंतर 3 3 9 10 11 ऐसाच आहे. ठीक आहे. बी डी इक्वल टू होते आपले 37. बीडी आपल्या डायगोनल आहे. आपल्याला काही बीडी फाइंड आउट करा असं नाही म्हटलं, आपल्याला डायगोनल फाइंड आउट करा म्हणते. त्या कारण डायगोनल आपला बीडी आहे म्हणून डायगोनल हे लिहिणं आवश्यक आहे. डायगोनल बीडी इक्वल टू 37 आहे का सेंटीमीटर मध्ये मेजरमेंट? सेंटीमीटर हे सेंटीमीटर मध्ये आहे. मग गिव्हनची इन्फॉर्मेशन दिली आहे. गिव्हन टॉपिक कोणता आहे डायग्राम मध्ये पहा की अँगल PRQ बोलू नका रे, सुरुवातीपासून समजून घ्या. अँगल PRQ इक्वल टू 90 डिग्री. PRQ 90 डिग्री मोठा ट्रायंगल. मग छोटा ट्रायंगल 90 आहे ना. PRM सुद्धा 90 डिग्री आहे. हे काही लिहित नाही. M इज मिड पॉइंट ऑफ RQ. M हा मिड पॉइंट आहे RQ चा, म्हणजेच काय मधला पॉइंट आहे हा. त्याच्यामुळं त्या साईडचे 2 इक्वल पार्ट झाले मिड पॉइंट मुळे. हे दिली गिव्हन मध्ये. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे पहा. प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, तो टॉपिक दिला याच्यातच की PQ चा स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. असे नंबर जेव्हा पाहतो आपण 4 3 एकदम भीती वाटते आहे की नाही. का किती कठीण असेल ना किती कठीण नाही. त्या कारणानं काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. आपले जे बेसिक प्रॉपर्टीज आहे त्या बेसिक प्रॉपर्टीनुसारच सॉल्व करायचे आहे. की हा ट्रायंगल माहिती आहे आपल्याला PRQ, दोन ट्रायंगलचं कंपॅरिझन. इन ट्रायंगल PRQ काय होऊ शकते PRQ मध्ये? ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. एकच गोष्ट होऊ शकते ते म्हणजे पायथागोरस थेरम आहे की नाही. त्या कारणानं अँगल PRQ इक्वल टू 90 डिग्री आहे, म्हणजेच पायथागोरस थेरम यूज होणार. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार काय रे, हायपोटेनस कोणा हा 90 डिग्रीचा अँगल आहे, त्याचा हायपोटेनस हा आहे. कारण मोठ्या ट्रायंगलची गोष्ट करून राहिलो मी त्या कारणानं. तर छोट्या ट्रायंगलची गोष्ट करून राहिलो असतं तर मग PM हा आपला हायपोटेनस बनला असता. PQ आपला हायपोटेनस आहे, म्हणजेच काय PQ चा स्क्वेअर इक्वल टू PR चा स्क्वेअर आणि प्लस RQ चा स्क्वेअर. इथपर्यंत झालं. ह्या टॉपिक थांबून द्या इथंच, याला 1 नंबर देऊन द्या. आता दुसऱ्या ट्रायंगल सोबत कंपॅरिझन करू. इन ट्रायंगल छोटावाला ट्रायंगल हा PRM. इन ट्रायंगल PRM आरच्या ठिकाणी 90 डिग्रीच आहे. PRM इक्वल टू 90 डिग्रीच आहे. त्या कारण बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार काय आहे, आता याची हायपोटेनस कोणता आहे हा PM. त्या कारण PM चा स्क्वेअर इक्वल टू PR चा स्क्वेअर आणि प्लस RM चा स्क्वेअर. आता काय झालं, आता आपली गंमत एक अशी होणार आहे का आता आपल्याला काहीतरी याच्यात चेंजेस करायला लागेल. चेंजेस काय करायचे सांगा. PR ओके. RM हा हे RM ची व्हॅल्यू इथं आहे. इथं आहे RM.
तर आर एम म्हणजे काय होऊ शकतं, आपल्याला काय पाहिजे 4 न 3 हे काहीतरी आलं पाहिजे, 2 वगैरे काहीतरी आलं पाहिजे, तेव्हाच होऊ शकते 4 आणि 3. त्या कारणाने आर एम कधी होणार, आर एम ची व्हॅल्यू कधी भेटणार, जेव्हा आपण आर क्यू चे हाफ करू, आहे की नाही. जान्हवी लक्ष दे इकडे, आर क्यू चे हाफ करू, आर क्यू चे हाफ, कारण हे काय आहे, दोन इक्वल आहे ना, दोन इक्वल आहे. आर क्यू चे जर हाफ केले तर आपल्याला आर एम भेटते, म्हणून मी पीएम तसंच लिहितो, पीएम चा स्क्वेअर, ब्रॅकेट वगैरे काही टाकत नाही आता, पीएम चा स्क्वेअर पी आर चा स्क्वेअर प्लस याच्या जागी काय लिहितो, जेव्हा आपल्याला आर एम जर पाहिजे आहे, आर एम जर पाहिजे आहे तर मला आर क्यू चे हाफ करावं लागेल, म्हणजेच काय आर क्यू ला 2 न डिवाइड करावं लागेल, तेव्हा मला आर एम भेटणार. म्हणजेच काय करू, आणि पी आर आहे ना, पी आर क्यू कोणी नाही करे, आर क्यू नाही यायला लागायचं, आर क्यू डिवायडेड बाय 2, त्याचा झाला आपला स्क्वेअर, कारण आर एम चा स्क्वेअर आहे त्या कारण याचा स्क्वेअर झाला. पी आर, चला आता काय करतं, ह्या टुगल्या ना त्याचा स्क्वेअर आहे, ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्या कारण याचा स्क्वेअर करून टाकू, पीएम चा स्क्वेअर इक्वल टू पी आर चा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर काय होईल, आर क्यू चा स्क्वेअर, आणि याचा स्क्वेअर होऊन जाईल 4, 2 2 चा 4. आता ह्या 4 ला कॅन्सल करायचं आहे, आता आपल्याला ह्या डिनॉमिनेटरला कॅन्सल करायचं आहे. इथं डिनॉमिनेटर मध्ये आहे का कोणी, नाही, हे न्यूमरेटर मध्येच आहे, मग याचा डिनॉमिनेटर कसं चालणार, याचा डिनॉमिनेटरला कॅन्सल करा. काय करायला लागेल, पूर्ण इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय करून टाका, म्हणजेच काय, याची मल्टिप्लिकेशन 4 सोबत 4 पी क्यू चा स्क्वेअर, पीएम चा स्क्वेअर, पीएम स्क्वेअर इक्वल टू 4 पी आर स्क्वेअर, 4 पी आर स्क्वेअर, आणि प्लस 4 इंटू आर क्यू स्क्वेअर अपॉन 4, 4 इंटू आर क्यू अपॉन 4, म्हणजेच काय, हा 4 आणि हा 4 काय झाला, आता कॅन्सल झाला. हे कॅन्सल करायसाठीच आपण इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय केलं. मग आपल्यापाशी काय राहिलं पहा, 4 पीएम चा स्क्वेअर इक्वल टू 4 पी आर चा स्क्वेअर आणि प्लस आर क्यू चा स्क्वेअर. कुठपर्यंत, काही हदपर्यंत आलो का जवळ आपण, हा याच्यामध्ये 4 पीएम आहे, तिथं नाही आहे 4 पीएम, इथं 4 पीएम आहे, बस हा टॉपिक भेटला, एक थोडंसं समाधान वाटलं का, भेटला काहीतरी आपल्याला. त्यानंतर आता पी आर आणि आर क्यू हा आर क्यू आहे की नाही. आर क्यू म्हणजे कोण आहे, आर क्यू म्हणजे आर एम प्लस एम क्यू आहे, आर क्यू म्हणजे आर एम प्लस एम क्यू आहे, म्हणून 4 पी एम स्क्वेअर आणि 4 पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू म्हणजे आर एम प्लस एम क्यू आहे, ब्रॅकेटमध्ये आर एम प्लस एम क्यू, त्याचा स्क्वेअर करावा लागेल, मग त्याचा स्क्वेअर झाला. ठीक आहे, इथपर्यंत झालं, ठीक आहे. पीएम पाहिजे है ना, पीएम ठीक आहे. पी क्यू तर सिंगलच पाहिजे आपल्याला, पी क्यू सिंगलच पाहिजे. पी आर 3 पाहिजे, है की नाही, पी आर आपल्याला 3 पाहिजे. एक काम करू, समजा थोडंसं याच्यात आहे पी आर कुठे गेला, हा पी आर आहे, इथं आपल्यापाशी पी आर आहे, पी आर आणि तिकडला पी क्यू, पी आर आणि आर क्यू. ठीक, एक काम करू, याला राहू देऊ, सध्या तसंच राहू देऊ. ह्या टॉपिकला 3 कुठून तरी करावं लागेल आपल्याला. हा पी आर जो आहे तो 3 पी आर करावं लागेल. इथं 4 पी आर आहे की नाही, इथं हा तर टॉपिक भेटला, मॅच झाला, याला हात नाही लावायचा, ह्या तथ्य तसा राहू देऊ. फक्त 4 पी आर आहे, तिथं 3 पी आर करावं लागेल, 3 पी आर. मग 3 पी आर कसं करायचं, तर काय करावं लागेल, मायनस नाही, ऍड करायचं. कसं ऍड करायचं, तर 3 पी आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, है की नाही, म्हणजे 3 पी आर स्क्वेअर प्लस 1 पी आर स्क्वेअर, 3 पी आर स्क्वेअर प्लस 1 पी आर स्क्वेअर इक्वल टू 4 पी आर स्क्वेअर. असं होते टॉपिक आहे, अशी ऍडिशन होते. म्हणजेच काय, ह्या 4 पी आर स्क्वेअरच्या जागी 3 पी आर स्क्वेअर प्लस 1 पी आर स्क्वेअर, वनले काही व्हॅल्यू नाही आहे, त्या कारण पी आर स्क्वेअर आपण टाकू, म्हणली गोष्ट. म्हणजेच आता आपण काय टाकणार,
3pr² प्लस pr² आणि हा टॉपिक तसाच प्लस rq². इथपर्यंत ठीक झालं. प्रत्येकाला स्क्वेअर स्क्वेअर सुद्धा आहे. ह्या 3pr भेटला, 3pr भेटला रे आपल्याला, त्याच्या खाली अंडरलाईन. आता pq पाहिजे. आता पाहिजे pq कसा होईल? आता pq पाहिजे का आपल्याला फक्त? हो. तर आता pr जो आहे pr प्लस rq, हे पहा pr² प्लस rq², pr² प्लस rq² म्हणजेच काय pq² आहे की नाही फ्रॉम 1 नुसार. त्या कारण 4pm² इक्वल टू 3pr², त्यानंतर प्लस याची व्हॅल्यू आता लिहितोय मी, ह्या दोघांची व्हॅल्यू मिळून pq². त्या कारण इथं लिहितोय मी pq². हे फ्रॉम 1 नुसार लिहिलं, फ्रॉम 1 नुसार लिहिलं मी. आता काय करावं लागेल? आता याच्यानुसार अरेंजमेंट करावं लागेल आपल्याला. त्या कारण पहिले लेफ्ट हँड साईडले पाहिजे pq². मग याले आणा ना इकडे, याले आणा इकडे, हा जाईल मायनस मध्ये, आहे की नाही? म्हणजेच काय -pq². मग तुम्ही म्हणाल की इथं मायनस नाही, याची चिंता नका करू, सर्व व्यवस्थित होते. pq² इकडे -pq², मग इक्वल टू इकडे आहे 4pm². हा तिकडे टाका, म्हणजे हा मायनस मध्ये जाईल, याची साईड चेंज होईल, म्हणजे -4pm² आणि मग आहे 3pr² है ना. तर ह्या काय आहे 3 राईट हँड साईडलेच आहे, पहिले तर राईट हँड साईडला त्याची साईड चेंज नाही झाली म्हणून त्यात साईन नाही चेंज होणार, म्हणून प्लस 3pr². आता ह्या सर्वांना मायनसनं काय करून टाका, मल्टिप्लाय करून टाका. म्हणजेच काय होऊन जाईल, सर्वांचे साईन काय होऊन जाईल, अपोजिट होऊन जाईल. म्हणजे इथं पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह, निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह झाला pq² इक्वल टू निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह झाला 4pm² आणि पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह झाला -3pr². हे आपलं प्रूव्ह दॅटचा टॉपिक. हा आहे आपला प्रूव्ह दॅट. हे लिहिलं. आता हा जो आहे हे आहे आपली जमीन, त्याच्यानंतर हे परपेंडिक्युलर 2 वॉल आहे आणि एक वॉल आहे 4 मीटरची, त्याच्यावर आपण शिडी लावली. ही शिडी आहे किती? 5.8 मीटरची हे आहे लॅडर, म्हणजे शिडी आहे. त्यानंतर ऑन द टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट टॉप टच द विंडो ऑन द अदर बिल्डिंग ॲट द हाईट 4.2. दुसरी बिल्डिंग जी आहे म्हणते त्या बिल्डिंगची वॉल आहे म्हणते 4.2 मीटरची. आणि त्यानंतर हे शिडी काय करायची आपल्याला? टर्न करायची आहे, म्हणजे उचलाची ना दुसऱ्या ठिकाणी न्यायची नाही आहे. म्हणजे इथं जे शिडीचा बेस आहे तो इथंच राहणार, फक्त वरची साईड अशी पलटवायची आहे. इकडे गोष्ट समजली का तुम्हाला? हे वरची साईड पलटवायची आहे आपल्याला, हे शिडी उचलून दुसऱ्या ठिकाणी फिट नाही करायची आहे, अशी टर्न करायची आहे आणि टर्न करून इथं लावायची आहे. मग आता सांगा, हे जान्हवी सांगते, दोन्ही जान्हवी, ह्या शिडीची लेंथ ही 5.8 आहे, तर ह्या शिडीची लेंथ किती आहे? हा 5.8च राहणार, कारण शिडी एकच आहे, फक्त ते टर्न केली त्याच्या कारण त्याची हाईट काही बदलाची नाही राहिली. तर आता आपल्याला काय म्हणते, तर फाइंड द वाईड ऑफ द स्ट्रीट, म्हणजेच काय, याची व्हॅल्यू काढायची आहे ह्या जमिनीची इथून इथपर्यंतची. म्हणजेच काय, ह्या वॉल पासून तर ह्या वॉल पर्यंतची. काय फॉर्म्युला लागेल सांगा? पहिली गोष्ट तर हे भिंत आहे हे 90 डिग्री मध्ये आहे, हे भिंत म्हणजे वॉल आहे हे 90 डिग्री मध्ये आहे, म्हणजे जिथं 90 डिग्री आहे तिथं राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि ह्या त्याची हायपोटेनस झाली. पायथागोरस थेरम लागणार ABC D आणि E. ठीक आहे ना. पहिला ट्रायंगल कोणता? तर सगळ्यात पहिल्यांदा प्रूफ करायला लागेल थोडंसं आपल्याला, एवढा मोठा क्वेश्चन दिला जाईल ना, थोडंसं आपल्याला प्रूफ करायला लागेल. त्या कारणानं AB पॅरलर टू DE, AB आणि DE काय वॉल आहे, हे दोन एकमेकांना पॅरलर आहे. त्याच्यानंतर AB परपेंडिक्युलर टू BC, AB परपेंडिक्युलर टू BC. त्या कारणाने देअरफॉर अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री आहे आणि देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणते, हायपोटेनस म्हणजे AC चा स्क्वेअर इक्वल टू AB चा स्क्वेअर
प्लस BCचा स्क्वेअर, काय ACचा स्क्वेअर 5.8चा स्क्वेअर, AB कोण आहे 4, 4चा स्क्वेअर प्लस BC आपल्याला काढणं आहे. 5.8चा स्क्वेअर सांगा रे. 5.8 इंटू 5.8 8 8 64 4 6 8 चौक 8 45 40 46 0 8 45 0 4 5 25 29 4 6 9 4 13 1 3 बरोबर आहे काय. 3364. अबे 3364 निघाली, इथं पॉईंट निघाला आहे ना, म्हणजेच काय 3 नाही 2 युनिट नंतर पॉईंट आहे, म्हणजे 33.64 इक्वल टू 4 4चा 16 प्लस BCचा स्क्वेअर. आता दुसरी गोष्ट, ह्या 16 ला इकडे घेऊन या, म्हणजेच काय 33.64 मायनस 16 इक्वल टू BCचा. सबस्ट्रॅक्शन अनेकांना येत नाही. 33.64 मायनस होणार 16, इथं राहणार 16 रे, इथं राहणार 16, इथं राहणार 64. आता 13 मधून 6 गेला किती राहते 6, 4 5 6 7 7 राहते, आणि त्यानंतर इथं काय, इथं गेला आता 1 म्हणजे 17.64. 17.64 इक्वल टू BCचा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर रूट काढा. आता तर गंमत आहे एक नंबर स्क्वेअर रूट काढायच्या वेळेला. हां, आता एवढं इझिली निघत नाही. 17.64 इक्वल टू BCचा स्क्वेअर. काढा बरं स्क्वेअर रूट. कोण काढून दाखवते सगळ्यात पहिल्यांदा त्याचं स्क्वेअर रूट काय निघाल. पहिले विचार नका करू त्या पॉईंटचा विचार नका करू. हा कुठं उत्तर पाहिलं त्या 1764 डिवायडेड बाय 2 2 ने डिवाइड केलं. 1764 डिवायडेड बाय 2 2 8चा 16 1 राहिला 6 राहिला 8चा 16 झाला 0 राहिला 4 राहिला 2 882 डिवायडेड बाय 2 4 4 1 डिवायडेड बाय 2 नाही 2 नाही होत, इथं 2 नाही होत. 4 4 1 डिवायडेड बाय 3 विन काय 3 1चा 3 1 4 3 चौक 12 होते 7चा, म्हणजेच काय इथं 3 ने डिवाइड केलं तर 1 4 7 राहते. याला आता होते का डिवाइड 7 न होते 7 7 2 चा 14 7 1 चा 7 पुन्हा इथे 7 न 7 3 21 पुन्हा इथे 3 न 1 म्हणजे आपले फॅक्टर पडते 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 7 इंटू 7 इंटू 3. त्यानंतर इथं काय होऊन जाईल 2 2 बाहेर निघन, हे सर्व स्क्वेअर रूट मध्ये आहे. 2 निघाला बाहेर 7 निघाला बाहेर आणि 3 निघाला बाहेर. 7 3 21 21 दुने 21 2 चा 42 झाला आणि 2 युनिट नंतर पॉईंट म्हणजे 4 पॉईंट. एका युनिट नंतर पॉईंट होईल ना, इथं 2 युनिट नंतर पॉईंट आहे. हा 2 युनिट नंतर पॉईंट म्हणजे एकाच युनिट नंतर पॉईंट, कारण जोडी लावा लागते त्या कारणाने. 4.2 इक्वल टू BC होऊन जाईल आपला. इथं BC स्क्वेअर नाही पाहिजे, इथं BC 4. आता राईट हँड साईड सेंटीमीटर आहे काय पाहून घ्या क्वेश्चन मध्ये. मीटर मध्ये आहे, मीटर करून टाकणं. फॅक्टर लिहायला काय वेळ लागते ग, पटापट तर घरी लिहिणं होते फॅक्टर. चला समोर जाऊ. सॉरी BC इक्वल टू 4.2 मीटर. चला ह्या ट्रायंगल मध्ये कोण पॅरलर आहे कोणासोबत हे तर माहितच आहे आपल्याला. हे जे आहे आता DE हे आहे परपेंडिक्युलर टू C वर हे परपेंडिक्युलर आहे, हे C वर परपेंडिक्युलर आहे आणि त्या कारणाने अँगल DEC इक्वल टू 90 डिग्री आहे. ह्या ट्रायंगलची गोष्ट करून राहिलो आपण आणि त्या कारणाने बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणते की CD चा स्क्वेअर
इक्वल टू सीईचा स्क्वेअर आणि प्लस डीईचा स्क्वेअर. सीडी किती आहे 5.8. 5.8चा स्क्वेअर अगोदरच व्हॅल्यू काढली आहे आपण 5.8ची, त्या कारण टेन्शन नका घेऊ. सीई किती आहे काढायचा आहे, प्लस डीई किती आहे 4.2चा स्क्वेअर. चला याचा स्क्वेअर काढलाय आपण, किती निघाला 33.64. 33.64 इक्वल टू सीई स्क्वेअर तसाच प्लस 4.2 म्हणजे 4.2 इंटू 4.2. 2 2 चा 4, 4 2 चा 8, 0 4 2 चा 8, 4 4 चा 16, त्यानंतर 4 18 8 16, 16 7 चा 1 7 आणि 1 म्हणजे 2 युनिट नंतर 17.64. 17.64 ह्या टाका लेफ्ट हँड साईडला. आता एक मस्त मजा येते याच्यात. 33.64 मायनस 17.64 इक्वल टू सीईचा स्क्वेअर. आता मजा अशी आहे का 33.64 आणि 17.64 64 गायब होते. हे मजा याच्यात आहे की नाही. 33 मधून 17 गेले किती होते, 16 होते नक्की. ठीक आहे. 16 इक्वल टू सीईचा स्क्वेअर, तर रूट मध्ये 16 लिहिले इक्वल टू झाला सीई. तर 4 4 चा 16 तर सी आहे की नाही बरोबर. आता काय हे दोघांची ऍडिशन करावं लागेल ना. उत्तर तेवढं आहे काय नाही, आपल्याला हा पूर्ण पाहिजे, बी पाहिजे, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हणते वाइल्ड किती आहे. देअरफॉर वाइड इक्वल टू बीई. बीई म्हणजे बीई कसा बनला भक्ती सांगते. बीई कसा बनला या डायग्राम मध्ये पाहावं लागते. बीई कसा बनला, बीसी प्लस सीई. बीसी प्लस सीई. बीसी किती आहे 4.2 आणि सीई किती आहे 4 आहे, म्हणजेच काय 8.2 मीटर. हे आपली फायनल आन्सर. लिहा आरामानं लिहा. हा आरामानं लिहा.